सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांच्या खून प्रकरणी सांगली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्यासह आणखी एका माजी नगरसेवकाची इचलकरंजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात उपनिरीक्षक समीर सिंह साळवे यांनी चौकशी केली। त्यामुळे खुनात राजकीय नेत्यांचाही सहभाग असल्याची चर्चा व्यक्त केली जात आहे। दरम्यान खुनात सहभागी असलेल्या आणखी 2 संशयितांचा अद्याप शोध लागलेला नाही। संतोष यांचा नांदणी भैरववाडी रस्त्यावर त्यांच्या 4 चाकी गाडीतच बुधवारी खून झाला होता। या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे। पैशाच्या देवाणघेवाणीतून खून केल्याची कबुली त्यांनी दिली असली तरी यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याचा पोलीस तपास करत आहेत। खुनामध्ये आणखी 2 संशयित सहभागी असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले असून ते सराईत गुन्हेगार आहेत। त्यांच्या शोधासाठी पोलीस पथक नेमण्यात आलं असल्याची माहिती कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी दिली। तर सांगलीचे माजी नगरसेवक मंगेश मारुती चव्हाण गुंड प्रवृत्तीचे असून त्यांच्यापासून जीविताला धोका असल्याची तक्रार यापूर्वी पोलिसात केली होती। त्यामुळे खुनात चव्हाण यांचा समावेश असल्याची शक्यता व्यक्त करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी व्हावी अशी लेखी मागणी मयत संतोष यांच्या पत्नी प्रज्ञा कदम व प्रफुल्ल कदम यांनी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। त्यामुळे माजी नगरसेवक चव्हाण यांच्यावर आणखी एका माजी नगरसेवकाची चौकशी करून सोडून देण्यात आलं।